हॉटेल झणझणीत मेजवानीतून आपलं स्वागत। आज आपल्याला नानकेट बनवायचे। त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। 2 किलो मैदा आहे, हा मी चाळून घेतलेला आहे। 2 किलो मैदा, 1 किलो पिठी साखर आहे, त्यासाठी ती पण चाळून घेतलेली आहे, आणि 1 किलो तूप आहे, ते थोडंसं कोमट करून घेतलेले आहे। आता आपण पीठ मळून घेऊया। आता 1 किलो पिठी साखर आहे ना, याच्यात आपण हे तूप टाकूया। हे तूप मी जराशी कोमट करून घेतलेले आहे। आता हे जरा मिक्स करूया, पिठी साखर आणि तूप। थोडा थोडा मिक्स करून घेऊया। आता आपण हा राहिलेला मैदा पण याच्यामध्ये टाकून देऊया सगळा, आणि पीठ मळून घेऊया। घरी तयार केलेले नानकेट खूपच छान होत आहे, बेकरीतून आणण्यापेक्षा। ते आपण मिक्स केलेले आहे, पण याचा गोळा पूर्ण तयार होत नाही। असं आहे ना, हातावर सोडून मऊ करून घ्यायचं, त्याच्या सगळ्या गाठी वगैरे फोडून घ्यायच्या। हे पीठ आता छान मळून झालेले आहे, आणि हातावर चोळून घ्यायचं। अशा प्रकारे हातावर चोळून घेऊनच याचं नानकेट तयार होते। हे बघा किती छान नानकेट झालेले ते। अजून यांना भाजायचे आपल्याला। अशा प्रकारे आपले नानकेट तयार झालेले। यांना भट्टीतून भाजून आणले म्हणून वेळ लागला। तुम्ही पण अशी नानकेट करून पहा, खाऊन पहा, कसे झाले ते सांगा, आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा। धन्यवाद।